सायास करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कोण्या कोणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे केल धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योग याग विधी येणे नवे सिद्धी उपाधी दंभ धर्मा भावे वीण देव न कळे निसंदेह अनुभव कैसा कळे कपे वीण दैवत दिधल्या वीण प्राप्त तुझे वीण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांतांची माता साधूंचे संगती तरणोपाय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला आईचा पुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती आईचा समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भागे नटला साधूंचा अंकिला हरी भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जन हरी दिसे जनिवली आत्मतत्वी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांसी नाही जासी भक्ती तो पतित भक्त हरिसी न भजत दैवभक्त अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे गोपाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्व घटी पूर्ण एक नांदे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिते नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला भवाला धला कृष्ण दाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णू वीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान मनन विचारे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा बैठा कैसे होय द्वैताची झाडणी गुरु वीण ज्ञान कैसे